तालिके क्रमांक 16 आम्हाला असा आदेश आदमापुरातून आलेला आहे। सर्व भाविकांनी ह्याचा व्हिडिओ करून घ्या किंवा मोबाईल मध्ये फिट करून घ्या। आदमापूरमध्ये जाहीर काढलेला आहे, जे बाळूमाच्या नावावर कोण 10 रुपये मागत असेल, कोण 20 रुपये मागत असेल, कोण अन्नदान बाळूमाच्या नावावर करायचं आहे, भंडारा घालायचा आहे, मला बाळूमाचं मंदिर बांधायचं आहे म्हणून तुमच्याकडे कोणीही जर पैसे मागितलं, तात्काळ माझा नंबर घ्यायचा। माझा नंबर इथं चालू आहे। सतत किती 12 वाजता रात्रीचा फोन केला तर तो फोन सतत लागत असतो। बाळूमाच्या नावावर कुठल्याही माणसाने 1 रुपया जर तुम्हाला मागितला असेल, लगेच आम्हाला तात्काळ फोन करायचा। त्या माणसाचं नाव सांगायचं का तर बाळूमाने सांगितलं ज्याला मंदिर बांधायचं त्यानं स्वतःची हिमती बांधायचं, लोकांच्या जेव्हा मंदिर बांधू नको। मामांचे तत्व आहेत, आपल्या पोटासाठी बाळूमाची मंदिर बांधू नका। अनेक देवरुच्या तुम्ही बघत आहात, प्रत्येक गावोगावी देवरुच्या आहेत। आज कीर्तनकार महाराजांनी सुद्धा प्रत्येक गावामध्ये कीर्तन करायला जायचं, मी बाळूमाचं मंदिर बांधले, बाळूमाचं मंदिर बांधतोय। प्रत्येकाने उठवल्यात, जे महाराज बाळूमाच्या दारात कीर्तन करायला येतात त्या प्रत्येक महाराजाच्या दारामध्ये बाळूमाचं मंदिर आहे, त्याला कुठेतरी आला बसला पाहिजे। का तरी एक धंदा प्रत्येकाचा झाला तर ह्याचं कोणी गैरउपयोग बाळूमाच्या नावाचा करून जर का केला, तात्काळ त्याच्यावर आदमापूर देवस्थान तक्रार करणार आहे किंवा त्याच्यावर केस पडणार आहे। एवढे मोठे मोठे देवरुशी जेलमध्ये भोगल्यात, बाळूमाच्या नावा मागणारे तुमच्या कानावर प्रत्येकाचे आहे। तर हे नवीन कृत्य जर कोण कराल तर तात्काळ त्याला आता जार निघाले, त्या जार प्रमाणे सगळं घडत घडणार आहे। सर्व भाविकांना सूचना, ह्याची प्रत्येक भाविकांनी नोंद घ्यावी। सर्वांना हात जोडून विनंती, ज्याला अन्नदान करायचं आहे त्यांनी आदमापूरला जा किंवा बाळूमाच्या बकऱ्यात घाला। त्याच्या इतर कोणी आमचा जरी मेडका एखादा तुम्हाला म्हणला मी बाळूमाची बकरीला काढावे मला 10 रुपये द्या, त्याचा सुद्धा लगेच मला अर्जंट फोन करायचा। बाळूमाच्या नावावर आला मागायचं, त्याला एक आधी भाकरी द्या, तांब्यावर पाणी द्या। आपण दिल्याला 10 रुपये, बाळूमाच्या नावा मागून दिल्याला 10 रुपये ते कुठेतरी वाईट ठिकाणी जाणार आहेत। आपण दिल्याला धान्य कुठेतरी दुकानात नेऊन विकणार आहे आणि ते दारूच्या गुत्त्याला घालणार आहे, त्याचं पातक आपल्याला लागणार आहे। आणि ही करण्यापेक्षा आपण अन्नदान आपल्या हाताने आत्मसात करा, कुठेही करा। प्रत्येक भाविकाला माझे हात जोडून विनंती आहे, हा भगवंत कसा आपल्या हातनं चांगलं काम करून घ्यायसाठी किंवा तुमचं चांगलं करण्यासाठी देवीत्वर आलेला आहे। सर्व भाविकांनी त्याची दक्षता घ्या। बोला 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 जय बोले।